वा 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 वा. सकाळी आम्ही ते म्हणले आम्ही 4-5 वेळा तर पडलोच म्हणले फक्त. अरे जागेवर खड्डा डायरेक्ट मेंढी. सो आता कधीतरी बाईकला घेऊन जाऊयात. अगं बाईक नुसतं सटकतंय. पुन्हा अशा ऑफरोडिंगला यायचं असेल ना तर त्याला चेंजेस करून टाकूयात भाई. आता फायनली थोडी थोडी ड्रिझलिंग पण चालू झालेली. सुप्रभात मित्रांनो, नवीन दिवस नवीन राईड. आज आपण चाललो आहोत लोणावळा साईडला. डेस्टिनेशन अजून काही डिसाईड नाही आहे, बट ऑन द फ्लाय वी विल डिसाईड वेअर टू गो अँड व्हॉट टू डू. ज्यावेळेस आपण बाईक चालू केली होती त्यावेळेस आपल्याला मीटरमध्ये 4 गाड्या दिसत होत्या आणि आता तुम्ही पाहू शकतात की फक्त 2च गाड्या आहेत. सो आपल्याला लवकरच कुठंतरी फ्युअल अप करून घ्यावं लागेल. आय डोंट थिंक सो नाशिक फाट्याच्या आधी कोणता पेट्रोल पंप आहे. नाशिक फाट्यानंतर माईट बी आपल्याला एक शेल पेट्रोल पंप लागेल, तर तिथंच आपण गाडी फ्युअल अप करून घेऊयात. सो तोपर्यंत मित्रांनो, या पुण्याच्या मोक्का रस्त्याचा आनंद तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. तर आजचा टोटल डिस्टन्स असणार आहे सध्या तरी 70 किलोमीटर वन साईड. आणि आपण आज जाणार आहोत ओल्ड मुंबई हायवेने, बिकॉज एक्सप्रेसवेला आपण बाईक घेऊन जाऊ शकत नाहीत. सो साधारण 1 ते 1.5 तासमध्ये आपण हे अंतर सहज कटवू शकतो. अँड वी आर इन PCMC. सो त्याच्यामुळेच आपल्याला एवढे सुंदर आणि वेल मेंटेन रस्ते पाहायला भेटत आहेत. आणि आपण आहोत आत्ता सध्या भक्तिशक्ती इथे, आणि लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा स्टॅच्यू. आपण उठलो होतो त्यावेळेस सूर्यदेवाचं दर्शन झालं होतं. वेदर एकदम क्लिअर होतं. बट आता तुम्ही पाहू शकतात जसं आपण लोणावळ्याकडे चाललो आहे तसं तसा माहोल बनत चालला आहे. वेदर तुम्ही पाहू शकता की एकदम क्लाउडी वेदर आहे. 1-2 ठिकाणी मागे पाऊस पण झाला होता आणि फक्त आज जोराचा पाऊस येऊ नये. वा 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 वा, काय वेदर झालं यार. आपल्याला त्या पॉईंटला एकदा जायचं आहे. मी मागच्या वेळेस प्लॅन केला होता, बट त्यावेळेस मी 4 व्हीलरमध्ये होतो आणि मला माहीत नव्हतं की तो ऑफ रोडिंग पॅच आहे. मी तिथपर्यंत गेलो होतो त्यावेळेस तर ब्लॉगिंग स्टार्ट पण नव्हते केले. सो आता कधीतरी बाईकला घेऊन जाऊयात. सो आतापर्यंत आपण कव्हर केलं आहे 65 किलोमीटर अंतर आणि आपण ऑलमोस्ट लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहोत. तर आता आपण आहोत लोणावळ्यामध्ये आणि आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. मेदूवडा आणि पोहे ऑर्डर केले होते आणि त्याच्यासोबत आपण आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे ते आपण डिसाईड केलेलं आहे. तर आपण आज जाणार आहोत ट्रेकिंगसाठी. तर तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो की आपण कुठे ट्रेकिंगसाठी जाणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण थोडे स्नॅक्स घेऊयात, कारण की तिकडे माहीत नाही की आपल्याला काही खायला भेटते की नाही भेटत. सो जाऊयात आता नेक्स्ट लोकेशनकडे. एकदा रस्ता क्रॉस करूयात, देन तुम्हाला सांगतो की आपण आज कुठे चाललो आहेत. हा इथं ब्लाइंड स्पॉट आहे, सो गाड्या थोड्या फास्ट पण येत आहेत. इथूनच आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. सो गाईज, तुम्हाला हा रस्ता पाहून समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहेत. तर आपण चाललो आहोत सध्या कातळधार वॉटरफॉलला आणि समोर दिसतोय तो आहे एक्सप्रेस वे आणि पाठीमागं होता
तो होता ओल्ड मुंबई हायवे. आणि इथून एक आता ऑलमोस्ट 8 किलोमीटर. सो आपल्याला एक 30 मिनिट लागतील हे अंदर कवर करण्यासाठी. माईट बी थोडे पुढे ऑफरोडिंग पॅचेस असू शकतात. सो पाहूयात. मी पण इकडं आता खूप दिवसांनी चाललो आहे, कारण की राजमाची ट्रेक मी आय थिंक 2016मध्ये गेला होता. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 8 ते 9 वर्षांनी आता ह्या रोडने चालतो आहे. चालू झालेला आहे भाई. थोडी गाडी स्किड पण होती आहे, सो थोडं हळूनीच गाडी चालवावं लागेल, कारण रिअर टायरला तर ABS नाही आहे आपल्या, फ्रंटला आहे बस. डेल्ला कमांडोज. भाई जर पाऊस जर पडला ना तर बेकार हाल होणार आहेत असं वाटतंय, कारण की आत्ताच गाडी थोडी इकडे तिकडे स्लिप होते भाई. अरे भाई अजून चिखल, इकडे रस्ता आहे का नाही असं वाटतंय की शेतातच चाललो आहे. आज नुसती ऑफरोडिंग आहे भाई. आपला मागचावाला टायर एकदम गोटा झालेला आहे. सो जी काही मजा आहे ना फक्त तोच घेतोय. इथं नुसता इकडून तिकडं पळतोय भाई. पुन्हा अशा ऑफरोडिंगला यायचं असेल ना तर त्याला चेंजेस करून टाकूयात भाई आता. सकाळी आले ते म्हणले आम्ही 4-5 वेळा तर पडलोच म्हणले फक्त. भाई पोरांनी गाड्या इथंच लावल्या आता आणि ते बोलतायत की आम्ही 3 ते 4 वेळेस पडलोयत. एकाच्या तर हाताला लागलेलं आहे, तर तो ॲक्च्युली व्हिडिओ मी टाकत नाही आहे. पण भाई आपली पण गाडी आहे ना, मागचं टायर डायरेक्ट इकडून तिकडे जाते. जर भाई इथं जर पाऊस जर पडला उतराने गाडी आणणं शक्यच नाही. कोरड्या रस्त्याने गाडी जाऊ द्या. कसाही नुसता चिखल. अगं बाई ग, नुसतं सटकतंय भाई. आपण बाईक मागं पण पार्क करू शकलो असत, बट आपण आलो इथंच ॲडव्हेंचर करण्यासाठी. हे आपल्याला माहीत होतं की इकडचे पॅचेस खूप खराब आहेत आणि रिसेंटली बऱ्यापैकी व्हिडिओज पण आले होते आणि तेच ॲडव्हेंचर आपल्याला करायचं होतं. सो त्यामुळेच आपण आलो ह्या जन्नतमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता भावांनो, पूर्णतः हिरवगार झालेलं आहे. अजून तर पावसाळा पण चालू नाही. आज 1 जून आहे. मे बी हा ब्लॉग तुमच्यासाठी लेट येऊ शकतो, बट 1 जूनला हा असं वातावरण आहे. हो 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 हो, पुन्हा एकदा ऑफरोडिंग पॅच. थोडं सावकाशच जाऊयात. ह्या साईडला पाहू शकतात की उंच उंच डोंगर येतं आणि इकडं पाहू शकतात की खाली खोल अशी दरी आहे. समोर पाहू शकतात की खंडाळा घाट दिसतोय आणि ह्या साईडलाच आहे आपला लोणावळा आणि राईट साईडला आहे इकडे राजमाची. त्याच्याच बाजूला इथं कातळधारा वॉटरफॉल आहे. तर आपल्याला अजून एक अर्धा-पाऊण किलोमीटर जायचं आहे. बट भाई ह्या व्ह्यूचा आनंद घ्या. सो फायनली आपण मित्रांनो पोहोचलो कातळधार धबधब्याच्या पार्किंग पॉईंटपाशी. आणि तुम्ही पाहू शकता इथे असे 2 स्टॉल लागलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच इथे 2 आंब्याचे झाड आहेत. याच्यामधूनच हा रस्ता जातोय, तो जातो कातळधार धबधब्यासाठी. पण आपण खाली जाणार नाहीत, कारण की आम्ही इथं लोकल्सला विचारलं तर ते बोलले की धबधब्याला काहीच पाणी नाही आहे, कुंडात पण थोडंच पाणी आहे, कारण की लास्ट 2 ते 3 दिवसापासून इथं पाऊसच झालेला नाही. सो आम्ही खाली जाण्याचा प्लॅन ड्रॉपच केलेला आहे. इव्हन आम्ही राजमाचीकडे जाण्याचा प्लॅन करत होतो, बट आय नो की तिथल्या रस्त्याची कंडिशन कशी आहे. फायनली थोडी ड्रिझलिंग पण चालू झालेली आहे आणि ह्या साईडला पाहू शकतात की पावसाचं वातावरण झालेलं आहे.
हॅपीला एकदा जाऊन द्यात पुढे, देन ठरवूयात पुढे जायचं की नाही. आय एम जस्ट जोकिंग, आपल्याला जावंच लागणार आहे. बस हॅपी एकदा जाऊ द्या, देन त्याच्या मागे आपण जाऊयात. अरे जागेवर खड्डा आहे डायरेक्ट मेहंदी. फायनली आपण ऑफरोडिंग पॅच संपवला आहे आणि आता आलो आहेत सिमेंट रोडला. तर आता करूयात या ब्लॉगला इथंच समाप्त. आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. सो चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन राईडवरती. सो तोपर्यंत सेफ राईड गाईज.